मराठवाड्याच्या विकासाची माझी गॅरंटी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रचार सभेत ग्वाही. लातूरसह मराठवाड्याच्या विकासाची गॅरंटी माझी राहील. ही निवडणूक अन्नदाता शेतकरी सुखी होण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या उन्नतीसाठी आहे. त्यामुळे अपप्रचार करणाऱ्यांना बाजूला सारा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी निलंग्यातील सभेत केले. मंचावर माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार देवराज होळी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले की गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने विकासाला गती दिली. आजवर 4.5 लाख खेडी महामार्गांना जोडल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला. 2014 मध्ये केंद्रात मंत्री झाल्यानंतर ई-रिक्षाची सुरुवात करून 1.5 कोटी लोकांची मानवी शोषणापासून मुक्तता झाली. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांचे जे प्रश्न मांडले त्यावर भाजप सरकार तोडगा काढत आहे. यावेळी उमेदवार खासदार सुधाकर श्रंगारे, डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, अरविंद पाटील निलंगेकर उपस्थित होते. इथेनॉल निर्मितीपासून प्रगती, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवते, तेलाचा भाव मलेशिया ठरवते, साखरेचा भाव ब्राझील ठरवते. त्यामुळे शेतमालाला भाव देण्यात अडचणी निर्माण होतात. खरे पाहता जल, जमीन, जंगल, जनावरे यांचा उपयोग करून शेतकऱ्यांची दुरावस्था दूर करण्यासाठी सोयाबीन, मका, ऊस यावर प्रक्रिया करून इथेनॉल निर्मिती झाली तर शेतकरी समृद्ध होईल. शेतकरी निर्मित एव्हिएशन इंधनावर हेलिकॉप्टर आणि स्पाइस जेट विमान यशस्वीरित्या चालत आहेत. शिवाय मराठवाड्यात जलसंवर्धनाचे काम वाढले तर शेतकरी आत्महत्या होणार नाहीत. संविधान बदलाचा अपप्रचार, संविधान बदलले जाईल हा अपप्रचार विरोधक करीत आहेत. मुळात घटनेतील मूलतत्वे कधीही बदलत नाही. उलट काँग्रेसने दुरुस्तीच्या नावाखाली 80 वेळा संविधान बदलले असा आरोप करीत गडकरी यांनी आणीबाणीवर टीका केली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा.